गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आता आपण रबर्स या पार्टवर डिस्कशन्स करणार आहोत. तर रबर हे दोन प्रकारचे राहणार आहे, एक नॅचरल रबर आणि दुसरा आहे सिंथेटिक रबर. आता नॅचरल रबर जे असते तर हे जे नॅचरली प्लांटच्या म्हणजे रबर ट्री पासून आपल्याला ऑब्टेन होत असतात, तर हे एवढे सुपेरियर क्वालिटीचे नसतात. म्हणजे त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ, त्यांची इलॅस्टिसिटी आणि त्यांची टफनेस हे थोडी लेस असते नॅचरल रबरची. त्याच्यामुळं आपल्याला एकदम सुपेरियर क्वालिटीचे सिंथेटिक रबर करण्याची गरज पडली आणि म्हणून आपण सुपेरियर क्वालिटीचे सिंथेटिक रबर सुद्धा तयार केलेले आहे. तर सुरुवातीला आपण नॅचरल रबरवर फोकस करू, बरोबर आहे की नाही. तर हे जे नॅचरल रबर असतात दे आर ऑब्टेन फ्रॉम रबर ट्रीज. हे जे नॅचरल रबर असतात हे सर्वात महत्वाचे आहे. हे कशापासून ऑब्टेन होतात, आपल्याला रबर ट्रीज पासून ऑब्टेन होतात ॲज ए लॅटेक्स. रबर ट्रीमध्ये जे चिकट द्रव असते त्याला आपण लॅटेक्स म्हणत असतो, त्यांच्यामधून हे नॅचरल रबर तयार होत असतात आणि दे आर इन द फॉर्म ऑफ कोलायडल सस्पेन्शन्स. हे कोलायडल सस्पेन्शनच्या फॉर्ममध्ये असते. म्हणजे तुम्ही पाहून राहिलेलं आहे की जे रबर ट्री आहे त्या रबर ट्रीमध्ये जी लॅटेक्स निघते आहे की नाही इन द फॉर्म ऑफ कोलायडल सस्पेन्शन्स, त्यालाच आपण नॅचरल रबर म्हणत असतो. म्हणून नॅचरल रबरचा सोर्स आहे रबर ट्रीज. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं की तो लिनियर पॉलिमर्स आहे, तर त्यामध्ये मोनोमर्स कोणते यूज करत असतो ते खूप महत्वाचं असते आपल्याला. आणि म्हणून द मोनोमर्स यूज इन नॅचरल रबर. हे नॅचरल रबर जे तयार होत असते त्यामध्ये आपण कोणता मोनोमर्स यूज करत असतो, तर नॅचरल रबर मध्ये मोनोमर्स आपण आयसोप्रीन युनिट वापरत असतो. काय वापरतो? आयसोप्रीन. आयसोप्रीनलाच आपण IUPAC मध्ये म्हणत असतो. आयसोप्रीन म्हणजे असा फॉर्म्युला असतो 1 2 3 4 कार्बन आहे. एक 1 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड द्या, एक 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड द्या आणि या 2 नंबरला CH3 ग्रुप द्या आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा. हा झाला आपला आयसोप्रीन युनिट, जो नॅचरल रबरचा मोनोमर्स आहे. हे मोनोमर्स लिनियरली जॉईंट होतील आणि नॅचरल रबर तयार होईल. आता यालाच आपण IUPAC मध्ये 1 2 3 4 म्हणजेच ब्युटाडाईन म्हणतो आणि 2 ला मिथिल ग्रुप आहे म्हणून याला IUPAC मध्ये 2 मिथिल काय म्हणतात? 2 मिथिल ब्युटाडाईन. याचं नाव आहे 2 मिथिल ब्युटाडाईन्स. हा यांच्यामधला मोनोमर्स आहे, बरोबर आहे. 2 ला मिथिल आहे आणि 1 आणि 3 ला डबल बॉन्ड आहे म्हणून 2 मिथिल 1,3 ब्युटाडाईन्स म्हणत असतो. काय म्हणतो? 1,3 ब्युटाडाईन या नावाने यांना ओळखले जात असते. तर हे या मोनोमरचं IUPAC नेम आहे आणि हे कॉमन नेम आहे. ठीक आहे. हा जो नॅचरल रबर असतो बघा, लक्षात ठेवायचा आहे, हे या आयसोप्रीन युनिटचा लिनियर पॉलिमर्स असतो आणि म्हणून आपण सांगतो की इट इज अ लिनियर पॉलिमर्स. काय आहे? लिनियर पॉलिमर्स. हा लिनियर पॉलिमर्स आहे. कोणाचा लिनियर पॉलिमर्स आहे? आयसोप्रीनचा. लिनियर पॉलिमर्स ऑफ आयसोप्रीन. आयसोप्रीनचा हा लिनियर पॉलिमर्स आहे. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता इट इज अ लिनियर पॉलिमर्स ऑफ 2 मिथिल 1,3 ब्युटाडाईन्स. यांचा हा लिनियर पॉलिमर्स आहे. आता नॅचरली जेव्हा हे पॉलिमर्स आपण तयार करू तर ही मॉलिक्युल्स लिनियरली जॉईंट होतील. ते नॅचरल रबर जो तयार होत असतो बघा, लक्षात ठेवायचं, मी नॅचरल रबर काढून दाखवतो. हाच आयसोप्रीन युनिट आपण असा लिहायचा आहे जे नॅचरल रबर आपण ड्रॉ करू अशा प्रकारे. हा एक CH3 ग्रुप तुमचा 2 नंबरला. पुन्हा हा वाला हायड्रोजन्स मी वरच्या साईडने लिहिणार किंवा CH2 बॉम्ब आपण हायड्रोजन वरच्या साईडने लिहू. हे CH2 ग्रुप सेम साईडला आणायचे डबल बॉन्डवाले. ठीक आहे. इथे तसंच करतो मी. CH2 डबल बॉन्ड C, इथे काय येणार आहोत? CH3. पुन्हा इथे सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड CH2 पुन्हा H, बरोबर आहे. पुन्हा हाच एक आयसोप्रीन युनिट याच पद्धतीने मी इथे ड्रॉ करणार आहोत बघा, अशा प्रकारे.
तर हे आयसोप्रीन युनिट आहे जे ऑलरेडी मी इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. हेच युनिट आपण असं लिहू शकतो. बघा इथे 1 2 3 4 आणि 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे. तर हा जो पॉलिमराइज होईल लिनियरली तर हा दुसऱ्या मोनोमर सोबत जॉईन होईल. हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा वाला बॉन्ड यांच्यासोबत कंबाईन होईल, हा वाला बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा वाला CH2 ग्रुप पुन्हा दुसऱ्या याच्यासोबत जॉईन होईल. तर अशा प्रकारे हे मोनोमरिक युनिट आयसोप्रीन युनिट लिनियरली जॉईन होत असतात आणि आपला नॅचरल रबर तयार होत असतं. तर हे नॅचरल रबरचं फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. आता हे नॅचरल रबर ॲडिशन पॉलिमरायझेशन झालेलं आहे याच्यामध्ये. आता यांच्यामध्ये हे जे 2 CH2 ग्रुप आहेत हे सेम साईड नाही, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या सेम साईडने हे आलेले आहे. इथे CH2 ग्रुप दे आर ऑन द सेम साइड ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज सीस. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो सीस. ज्यावेळेस 2 सेम ग्रुप कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या सेम साईड नसतात त्यांना आपण काय म्हणतो सीस. आणि हे 1,4 पॉली आयसोप्रीन आहे. आयसोप्रीन बघा लक्षात ठेवायचं. म्हणून नॅचरल रबर इज कॉल्ड ॲज सीस. सीस फॉर्म असते हे सीस फॉर्म ऑफ 1,4 पॉली आयसोप्रीन आणि म्हणून आपण नॅचरल रबरलाच सीस 1,4 पॉली आयसोप्रीन असं म्हणत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपल्याला जे नॅचरल रबर आहे इट इज कॉल्ड ॲज या नॅचरल रबर कोणाला म्हणत असतो सीस 1,4 पॉली आयसोप्रीन इज कॉल्ड ॲज नॅचरल रबर. आणि सीस म्हटलं की हे दोन्ही CH2 ग्रुप या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या सेम साईडने येतात. तर त्याला आपण काय म्हणत असतो सीस फॉर्म म्हणत असतो. तर आता हे जे नॅचरल रबर असतात तर नॅचरल रबर इट हॅज लॉंग फ्लेक्झिबल चेन. एक लॉंग फ्लेक्झिबल चेन असते. यांच्यामध्ये वीक व्हॅन्डरवॉल बॉन्डिंग असते. यांच्यामध्ये जी बॉन्डिंग असते ती असते वीक व्हॅन्डरवॉल बॉन्डिंग असते यांच्यामध्ये. आणि वीक व्हॅन्डरवॉल बॉन्डिंग असल्यामुळे दे आर इलॅस्टिक इन नेचर. इलॅस्टोमर्स म्हणून आपण यांना काय म्हणतो इलॅस्टोमर्स. म्हणजे यांची जी इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी असते ते त्याच्यामध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळं मॉलिक्युलर फोर्समध्ये आपण सांगतो की या चेनमध्ये वीक इंटरमॉलिक्युलर व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळं दे आर स्ट्रेच. ते स्ट्रेच होऊ शकतात अँड दे शोज इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी. आणि म्हणून नॅचरल रबर हे लॉंग फ्लेक्झिबल चेन असते. वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स असतात व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स अँड दॅट्स वाय दे शोज इलॅस्टिसिटी प्रॉपर्टीज. आणि त्याच्यामुळे ते इलॅस्टिसिटी प्रॉपर्टीज दाखवत असतात. तर हे झालं प्रायमरी इन्फॉर्मेशन्स कोणाविषयी नॅचरल रबर्स. बरोबर आहे. तर मग आपण नॅचरल रबर ऍक्च्युअली कोणाला म्हणत असतो सीस 1,4 पॉली आयसोप्रीन इज कॉल्ड ॲज नॅचरल रबर. बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हे मोनोमर तर तुमच्या लक्षात आलंच आहे की नाही. आणि म्हणून आपण आता जे नॅचरल रबर असते नॅचरल रबर असतो कोणाला म्हणतो नॅचरल रबर सीस फॉर्म ऑफ 1,4 पॉली आयसोप्रीन इज कॉल्ड ॲज नॅचरल रबर. आता सीस फॉर्म जर तुम्हाला मोनोमर कंटिन्युअसली रिपीटेड ॲडिशन मध्ये दाखवायचं असेल तर हे अशा प्रकारे दाखवणार आहात तुम्ही. हा तुमचा CH3 ग्रुप, हा CH2 ग्रुप आणि सेम साईडला CH2 ग्रुप राहणार आहे. तो सुद्धा दुसऱ्या मोनोमर्सला जॉईन राहील. तर हे असं जर असेल तर याला आपण सीस फॉर्म म्हणत असतो. सीस बरोबर आहे. 1 सीस आयसोप्रीन 1,4 पॉली आयसोप्रीन म्हणतो आपण. पॉली आयसोप्रीन म्हणजे सीस फॉर्म जो असतो तो नॅचरल रबर असतो. सीस म्हटलं की बोथ CH2 ग्रुप ऑन द सेम साईड. हे सेम साईड नसले पाहिजे. आता यांचाच एक आयसोमरिक फॉर्म असतो. नॅचरल रबरचाच एक
आयसोमरिक फॉर्म असतो त्याला आपण गट्टा पर्चा रबर म्हणत असतो. काय म्हणतो? गट्टा पर्चा रबर. बघा लक्षात ठेवायचं आहे. गट्टा पर्चा रबर आपण कशाला म्हणत असतो? द आयसोमरिक फॉर्म ऑफ नॅचरल रबर. नॅचरल रबरचा जो आयसोमरिक फॉर्म असेल, आता तो कसा असेल माहिती आहे का? ट्रान्सफॉर्म असेल. म्हणजे या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साईडनं जे सेम ग्रुप आहे CH2 ग्रुप आहे की नाही, हे कसे असतील आता? अपोजिट साईडमध्ये असतील. काय असतील? अपोजिट साईडमध्ये असतील. तर यांना आपण काय म्हणू? ट्रान्स. काय म्हणणार आहोत? ट्रान्स 1,4 पॉलीआयसोप्रीन. पॉलीआयसोप्रीन. आणि हा जो ट्रान्सफॉर्म आहे तर दॅट इज कॉल्ड एज गट्टा पर्चा रबर आहे की नाही. म्हणून गट्टा पर्चा रबर इट इज आयसोमरिक फॉर्म ऑफ नॅचरल रबर. इट इज आयसोमरिक फॉर्म ऑफ नॅचरल रबर. हे नॅचरल रबरचा काय आहे? आयसोमरिक फॉर्म आहे. बरोबर आहे. नॅचरल रबरचा हा आयसोमरिक फॉर्म आहे. आता हा जो गट्टा पर्चा रबर असतो इट इज ट्रान्स 1,4 पॉलीआयसोप्रीन. आणि म्हणून इट इज ट्रान्स, हा काय असतो? ट्रान्स 1,4 पॉलीआयसोप्रीन. म्हणून आपण ट्रान्स 1,4 पॉलीआयसोप्रीन इज कॉल्ड एज गट्टा पर्चा रबर. त्यालाच आपण गट्टा पर्चा रबर म्हणत असतो. म्हणून ट्रान्स 1,4 पॉलीआयसोप्रीन इज कॉल्ड गट्टा पर्चा रबर. काय म्हणतात त्याला? गट्टा पर्चा रबर. त्याला आपण गट्टा पर्चा रबर म्हणत असतो. क्लिअर झालं काय सांगितलंय? आता यांची जी प्रॉपर्टीज असते बघा लक्षात ठेवायचं आहे. ही प्रॉपर्टीज टोटली डिफरंट असते. या आयसोमरिक फॉर्म ऑफ म्हणजे हे जे गट्टा पर्चा रबर आहे तुमचा, हा जो गट्टा पर्चा रबर आहे यांची फिजिकल प्रॉपर्टी टोटली आपल्या नॅचरल रबरपेक्षा डिफरंट असते. बस यांच्यामध्ये ट्रान्स अरेंजमेंट होते गट्टा पर्चा रबरमध्ये आणि आपल्या नॅचरल रबरमध्ये सिस अरेंजमेंट होत असते पॉलीआयसोप्रीन फॉर्ममध्ये. त्यामुळे यांच्या फिजिकल प्रॉपर्टीवरही असर होत असतो. तर दे आर नॉन इलॅस्टिक. हे जे असतात म्हणजे इट इज नॉन इलॅस्टिक इन नेचर. हे नॉन इलॅस्टिक प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजे यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी नसते. अँड क्रिस्टलाइन इन नेचर. हे कसे असतात? क्रिस्टलाइन इन नेचर असतात. बघा लक्षात ठेवायचं. क्रिस्टलाइन इन नेचर. हे कोलायडल सस्पेन्शन असते. हे क्रिस्टलाइन इन नेचर असते. तर अशा प्रकारे हे गट्टा पर्चा रबर या नॅचरल रबरचाच एक आयसोमरिक फॉर्म आहे. नॅचरल आयसोमरिक फॉर्म. सिस फॉर्म जर असेल तर तो नॅचरल रबर झाला आणि त्याचा जर ट्रान्स अरेंजमेंट झाली तर तो झाला गट्टा पर्चा रबर. आणि हा गट्टा पर्चा रबर नॉन इलॅस्टिक इन नेचर आहे आणि इट इज क्रिस्टलाइन इन नेचर. तो क्रिस्टलाइन इन नेचर आहे. आता महत्वाची गोष्ट आहे की हे जे नॅचरल रबर आहे हे आपली पूर्ण नीड कंप्लीट करू शकत नाही. कारण आपल्याला बरेच सुपेरियर क्वालिटीचे रबरची गरज असते. आणि मग सुपेरियर क्वालिटीचे रबर जर आपल्याला बनवायचे असेल म्हणजे ज्यांची टेन्साईल स्ट्रेंथ स्ट्रॉंग असली पाहिजे, ज्यांची इलॅस्टिसिटी स्ट्रॉंग असली पाहिजे आणि जे हाय टेन्साईल स्ट्रेंथ, टफनेस, ड्युरेबिलिटी ही जास्त असली पाहिजे. त्यासाठी आपण सिंथेटिक रबर तयार करत असतो. पण त्याच्या आधी हे जे नॅचरल रबर आहे याचीही क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि आपल्या बऱ्याचशा नीड आपण कंप्लीट करू शकतो. मग आता या नॅचरल रबरला जर इम्प्रूव्ह करायचं असेल, त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा बनवायचा असेल तर त्याच्यावर एक प्रोसेस करत असतो आपण. त्या प्रोसेसचं नाव आहे वल्कनायझेशन्स. म्हणून आता आपण वल्कनायझेशन्स ऑफ रबर स्टडी करणार आहोत. काय स्टडी करणार आहोत? वल्कनायझेशन्स प्रोसेस स्टडी करणार आहोत किंवा वल्कनायझेशन्स ऑफ रबर. म्हणून नेक्स्ट पॉइंट आहे आपला वल्कनायझेशन्स. बघा सिंथेटिक रबर स्टडी करण्याच्या आधी आपण वल्कनायझेशन्स ऑफ रबर स्टडी करू. वल्कनायझेशन्स प्रोसेस म्हणजे काय ते समजून घेऊ. वल्कनायझेशन ऑफ रबर. बघा लक्षात ठेवायचं आहे. रबरचं वल्कनायझेशन करणे म्हणजे काय करणे?
तर आता जो नॅचरल रबर असते तर हे नॅचरल रबर यांची टेन्साईल स्ट्रेंथ वीक असते, टफनेस अँड इलॅस्टिसिटी लेस असते. त्याच्यामुळे आपल्याला त्याची टेन्साईल स्ट्रेंथ, टफनेस आणि इलॅस्टिसिटी इन्क्रीज करायची आहे. कोणाची? नॅचरल रबरची. तर मग आपण काय करतो? वल्कनायझेशन एक प्रोसेस आहे. बघा लक्षात ठेवायचं, वल्कनायझेशन काय आहे? प्रोसेस आहे. ज्या प्रोसेसमध्ये आपण काय करतो की हा जो आपला नॅचरल रबर होता, नॅचरल रबर सर्वांना माहिती आहे. नॅचरल रबर आपण आता कोणाला म्हणत असतो? नॅचरल रबर म्हणजेच कोणता असतो? सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन. पॉलीआयसोप्रीन हा जो असतो, हा जो नॅचरल रबर आहे आपला, या नॅचरल रबरवर आपण एक ट्रीटमेंट करतो, म्हणजे यांची सल्फर सोबत हिटिंग करत असतो. कोणासोबत हिटिंग करायची आहे? वल्कनायझेशन म्हणजे सल्फर सोबत हिटिंग करायची आहे. ॲट अबाउट 100 to 150 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला हिटिंग करायची आहे. आणि हिटिंग केल्यानंतर हा जो आपला नॅचरल पॉलिमर्स होता, म्हणजे हे जे सिस फॉर्म होते आपले, जसं मी आता एक रबरचा फॉर्म्युला तुम्हाला जेव्हा ड्रॉ करतो तर त्यामध्ये अशा प्रकारे एक युनिट दिसते तुम्हाला, एक आयसोप्रीन युनिट जो जॉईंट होता, म्हणजे रबर आपला असा होता ओरिजिनली, बरोबर आहे की नाही? हा रबर असा लिनियरली जॉईंट झाला होता. अशीच एक दुसरी नॅचरल रबरची चेन दाखवतो मी. अशाच प्रकारे दुसरी नॅचरल रबरची चेन असेल, आहे ना? तर हे पॉलिमरिक चेनमध्ये काय होते? आता सल्फर ऍड केल्यामुळे हे एक लिनियर पॉलिमरिक चेन आहे. लिनियर पॉलिमरिक चेन आहे कोणाची? नॅचरल रबरची. आणि ही सुद्धा एक लिनियर पॉलिमरिक चेन आहे, बरोबर आहे? लिनियर पॉलिमरिक चेन आहे. तर या दोन्ही चेनमध्ये हा सल्फर काय करत असतो? क्रॉस लिंक तयार करत असतो. हा डबल बॉन्ड ब्रेक होऊन जाईल दोन अलग अलग रिंगमध्ये, आणि यांच्यामध्ये असं डायसल्फाइड बॉन्डिंग तयार होईल. कोणती बॉन्डिंग आहे? डायसल्फाइड बॉन्डिंग तयार होईल. आणि आता एक्स्ट्रा बॉन्डिंग तयार झाल्यामुळे जे रबर तयार होईल, तर त्या सल्फर ज्यांच्यामध्ये डायसल्फाइड बॉन्डिंग तयार होईल लिनियर पॉलिमरिक चेनमध्ये, तर त्या रबरलाच आपण कोणता रबर म्हणणार आहोत? वल्कनाइज रबर. वल्कनाइज रबर. आता या वल्कनाइज रबरमध्ये काय तयार झालेलं असते? क्रॉस लिंकिंग तयार झालेली असते. काय झालेली असते? क्रॉस लिंकिंग तयार झालेली असते. आणि कोणती बॉन्डिंग असते यांच्यामध्ये? डायसल्फाइड बॉन्डिंग तयार झालेली असते. डायसल्फाइड बॉन्डिंगमुळे ह्या लिनियर पॉलिमरिक चेन मध्ये क्रॉस लिंकिंग तयार होत असते. आणि दॅट्स वाय दे इन्क्रीज. त्याच्यामुळे काय होत असते? इट इन्क्रीज द इलॅस्टिसिटी, त्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ. हे यांची काय करते? टेन्साईल स्ट्रेंथ जे आहे ते इन्क्रीज करते, आहे की नाही? यांची जी टफनेस प्रॉपर्टी आहे ना, टफनेस हे इन्क्रीज करते. आणि इलॅस्टिसिटी ह्या प्रॉपर्टी काय होतात? इन्क्रीज होत असतात, म्हणजे इम्प्रूव्ह होत असतात. कोणापेक्षा? नॅचरल रबरपेक्षा. या फिनॉमिनाला किंवा या प्रोसेसला आपण वल्कनायझेशन म्हणत असतो, बरोबर आहे? तर वल्कनायझेशन एक सिंपल प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये हे जे नॅचरल रबर जे लिनियर पॉलिमरिक चेन होत्यात, ते यांची नॅचरल रबरची जेव्हा आपण सल्फर सोबत हिटिंग करू, तर दे फॉर्म अ डायसल्फाइड बॉन्डिंग बिटवीन दिस लिनियर चेन्स. या लिनियर पॉलिमरिक चेनमध्ये, रबरच्या नॅचरल चेनमध्ये डायसल्फाइड बॉन्डिंग तयार होत असते. आणि ड्यू टू दिस डायसल्फाइड बॉन्डिंग देर अंडरगो क्रॉस लिंकिंग बिटवीन द रबर चेन्स, नॅचरल रबर चेन्स. And due to the strong disulfide bonding, their properties are improved than that of the natural rubber. They increase the tensile strength, toughness and elasticity of natural rubber. या natural rubber ची tensile strength, toughness आणि elasticity काय होत असते? increase होत असते. This process is called as vulcanizations. या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो? vulcanizations म्हणत असतो. आता for these vulcanizations we are adding 3 to 5% sulfur and it is heated up to 100 to 150 degree Celsius. आता ही जी vulcanization process आहे, due to the vulcanizations
The physical properties of this natural rubber is depend upon the amount of sulfur added in them. बघा, वल्कनायझेशन मध्ये रोल ऑफ सल्फर लक्षात ठेवायचं आहे. रोल ऑफ सल्फर, हे जे सल्फर असते तर या सल्फरचा रोल खूप महत्वाचा असतो. बरोबर आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ सल्फर सरळ असतं. अमाऊंट ऑफ सल्फर असं म्हटलं तरी चालतंय. अमाऊंट ऑफ सल्फर plays an important role for deciding the physical properties of the natural rubber. आता नॅचरल रबर मध्ये जर आपण बघा, लक्षात ठेवायचं आहे, हा जो आपला नॅचरल रबर आहे तर या नॅचरल रबर मध्ये जर आपण सल्फरचा अमाऊंट 1 to 3% सल्फर ऍड केला, 1 to 3% सल्फर जर आपण ऍड केला कशामध्ये, नॅचरल रबर मध्ये, आणि त्याचं वल्कनायझेशन केलं तर इट फॉर्म अ रबर बँड्स. यांच्यापासून रबर बँड्स तयार होईल. रबर बँड्स मीन्स इट हॅज लेस disulfide bonding, that's why it has elasticity property, and these polymers, these vulcanized rubbers are used for making the rubber bands. आता मी यांच्यामध्ये खूप जास्त सल्फर ऍड केलं, याच्यापेक्षा जास्त सल्फर ऍड केलं म्हणजे 3 to 10% सल्फर ऍड केलं. तर आता काय होईल, 3 to 10% सल्फर ऍड केलं तर हे सल्फाईडच्या क्रॉस लिंकिंग जास्त होईल, जास्त प्रमाणात डायसल्फाईड बॉन्डिंग तयार होईल, आणि डायसल्फाईड बॉन्डिंग तयार झाल्यामुळे तो रबर थोडा हार्ड होईल, है ना, लिटर हार्ड होईल कोणापेक्षा, 1 to 3% आपण जे सल्फर ऍड करतो त्याच्यापेक्षा. आणि म्हणून ज्यावेळेस आपण 3 to 10% सल्फर ऍड करून याला वल्कनाइज करू तर दॅट रबर बिकम लिटल हार्ड. हा काय होत असते, लिटल हार्ड तयार होत असते, आणि लिटल हार्ड तयार झाल्यामुळे दे आर यूज फॉर मेकिंग द टायर्स. हे टायर्स बनवण्यासाठी यूज होत असतात. बरोबर आहे. आणि याच्याही पेक्षा हार्ड रबर पाहिजे असेल आपल्याला, खूपच हार्ड रबर पाहिजे असेल तर वी आर ऍडिंग द 20 to 30% सल्फर. जर आता याच्यामध्ये आपण इतकं जर सल्फर ऍड केलं, किती 20 to 30% सल्फर जर ऍड केलं तर दॅट रबर बिकम व्हेरी हार्ड. काय होत असते, व्हेरी हार्ड रबर जर तयार करायचा असेल आपल्याला तर आपण 20 to 30% सल्फर ऍड करत असतो ड्युरिंग द वल्कनायझेशन. क्लिअर झालं. वल्कनायझेशनची डेफिनेशन पाठ करायची नाही. वल्कनायझेशन एक प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये नॅचरल रबरचं आपण सल्फर सोबत हिटिंग करत असतो अंडर हाय टेम्परेचर्स. द रबर ऑप्टेन विच अंडरगो क्रॉस लिंकिंग बाय द डायसल्फाइड, है ना, have superior in their strength, their toughness and elasticity than the natural rubber. Such a phenomena is called as vulcanizations. And during the vulcanizations, there is a formation of disulfide cross-linking between the natural rubber. हे जी नॅचरल रबरच्या जे पॉलिमरिक चेन होत्या त्यांच्यामध्ये ते डायसल्फाइड बॉन्डिंग तयार करत असते, आणि ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ डायसल्फाइड बॉन्डिंग क्रॉस लिंकिंग इज ऑकर इन द लिनियर चेन, अँड हेन्स द प्रॉपर्टी ऑफ नॅचरल रबर इज इम्प्रूव्ह. त्याच्यामुळे नॅचरल रबरची प्रॉपर्टी इम्प्रूव्ह होते. आता अमाऊंट ऑफ सल्फर डिसाइड द प्रॉपर्टी ऑफ वल्कनाइज रबर. तुम्ही किती सल्फर ऍड केलं त्याच्यावरून त्या रबरची जी प्रॉपर्टी आहे ती डिपेंड असते. 1 to 3% जर आपण सल्फर ऍड केलं तर इट हॅज लेस डायसल्फाइड बॉन्ड, अँड दॅट्स वाय दे हॅव स्ट्रॉंग इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी, अँड दॅट इज यूज फॉर मेकिंग द रबर बँड्स. While when we add in 3 to 10% सल्फर, जेव्हा आपण त्यांच्यामध्ये 3 to 10% सल्फर ऍड करतो, मोर डायसल्फाइड बॉन्डिंग्स आर देअर, जास्त डायसल्फाइड बॉन्डिंग तयार होईल, आणि ड्यू टू द हायर डायसल्फाइड बॉन्डिंग दीज आर लिटल हार्डर रबर आर ऑप्टेन. त्याच्यापेक्षा थोडे जास्त हार्ड रबर तयार होते, अँड दॅट्स वाय दे आर यूज फॉर मेकिंग द टायर्स. वेअर एज इफ very large amount of sulfur is added, 20 to 30% sulfur is added, that become a very hard rubbers, and that's why the amount of sulfur decide the property of vulcanized rubber. म्हणून वल्कनायझेशन प्रोसेस मध्ये जे आपण सल्फरचा अमाऊंट ऍड करतो त्याच्यावरून त्यांची प्रॉपर्टी डिसाइड होत असते. तर हे झालं वल्कनायझेशन ऑफ रबर. आता वल्कनायझेशन ऑफ रबर झाल्यानंतर आपण सिंथेटिक रबरवर येऊ.
जे खूप स्ट्रॉंग इलॅस्टिक आणि खूप युजफुल आपण आजकाल यूज करतो जेवढेही रबर ते मॅक्झिमम सिंथेटिक रबर असतात आणि म्हणून आपल्याला प्रिपरेशन ऑफ सिंथेटिक रबर्स बघा लक्षात ठेवायचं आहे. सिंथेटिक रबर स्टडी करायचं आहे आता. सिंथेटिक रबर्स. आता सिंथेटिक रबर्स मध्ये आपल्याला 4 सिंथेटिक रबर स्टडी करू आपल्याला जे सिलेबस मध्ये इंट्रोड्यूस केलेले आहे. एक ब्युना एस, दुसरा ब्युना एन, हे 2 आपण स्टडी करणार आहोत. तिसरा आहे निओप्रीन नावाचा एक रबर्स आणि चौथा आहे ब्युटिल रबर. तर ही 4 आपल्याला सिंथेटिक रबर स्टडी करायचे आहे. तर सुरुवातीला कोणताही पॉलिमर स्टडी करायच्या आधी मी तुम्हाला सांगितलं आहे की त्यांच्यामध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे, मोनोमर्स माहिती पाहिजे. बेसिकली हे जेवढेही रबर्स असतात ते हे रबर जेवढेही असतात दे आर इलॅस्टोमर्स. काय असतात हे? इलॅस्टोमर्स असतात. मीन्स दे शोज द इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी. वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते है की नाही. आणि रबर आर ऍडिशन पॉलिमर्स. हे सर्वच्या सर्व जेवढेही रबर्स असतात दे आर द ऍडिशन पॉलिमर्स. हे सर्व ऍडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेसनुसार तयार झालेले असतात. ऍडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेसनुसार तयार झालेले असतात. आता 1 बाय 1 एक एक रबर आपण डिटेलमध्ये त्याचं प्रिपरेशन स्टडी करू. बरोबर आहे. तर सुरुवातीला आपण जो पहिला रबर स्टार्ट करणार आहोत तो आहे आता ब्युना एस. आता याच्या नावातच यांचे पॉलिमर्स मोनोमर्स आहेत. बघा कोणताही रबरचं प्रिपरेशन करत असताना सुरुवातीला आपल्याला काय फक्त माहिती पाहिजे, मोनोमर्स. कारण आपल्याला बेसिक आयडिया आहे की मोनोमर्स आहे. ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये याचा अर्थ यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड आहेच. नॅचरली यांच्यामध्ये जे मोनोमर्स आहे तर हा जो ब्युटा वर्ड आहे हा ब्युटा ज्यांच्यामध्ये येत असते हे ब्युटाडाईनसाठी आलेला असतं. बघा लक्षात ठेवायचं आहे. हे जे ब्युना वर्ड असतं की नाही, ह्या ब्युना वर्ड असेल तर समजून घ्यायचं की यांच्यामध्ये 1,4 ब्युटाडाईन युनिट असतेच. 1,4 ब्युटाडाईन. एक नंबरला एक डबल बॉन्ड्स आणि 1,3 ब्युटाडाईन्स असते. एक नंबरला एक डबल बॉन्ड आणि 3 नंबरला एक डबल बॉन्ड. तर अशा प्रकारे हे 1,3 ब्युटाडाईन्स 1, 2, 3, 4 1 आणि 3 नंबरला डबल बॉन्ड येत असते आणि म्हणून 1,3 ब्युटाडाईन हे एक युनिट राहणारच आहे. ठीक आहे. आता हे जे दुसरं वर्ड आहे याच्यामध्ये यस कशासाठी आहे? स्टायरीनसाठी आहे. यस म्हणजे स्टायरीन टाईपचा मोनोमर्स आहे. आता हे स्टायरीन म्हणजे काय फॉर्म्युला आहे तेही आपल्याला माहिती पाहिजे. तर आपली जी बेन्झीन रिंग आहे त्या बेन्झीन रिंगवर CH डबल बॉन्ड CH2. नॅचरल आहे हे ऍडिशन पॉलिमर्स आहे म्हणजे यांच्यामध्ये अनसॅच्युरेटेड युनिट आहेच, काही प्रॉब्लेमच नाही. त्याच्यामुळे आता आपण म्हणणार आहोत की दे आर को-पॉलिमर्स. हे 2 मोनोमर्स पासून बनलेले आहेत त्याच्यामुळे दे आर को-पॉलिमर्स ऑर हेटेरोपॉलिमर्स. ब्युटाडाईन्स आणि स्टायरीनचा हा को-पॉलिमर्स आहे. आता जेव्हा यांचं पॉलिमरायझेशन होईल तर तेही समजून घेऊ आपण. तर यांचं पॉलिमरायझेशन करत असताना सुरुवातीला मी एक ब्युटाडाईन्स युनिट काढतो. CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. हा झाला 1,3 ब्युटाडाईन्स. हा काय झाला आहे 1,3 ब्युटाडाईन्स. हा एक मोनोमर्स असते. N टाइम्स घेणार आहोत हे. यांची ऍडिशन्स रिएक्शन्स होणार आहे N टाइम्स ऑफ पॉलिस्टायरीन. आता हे लिहित असताना व्यवस्थित लिहायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे हा युनिट व्यवस्थित काढायचा आहे. एक्झॅक्टली हा डबल बॉन्ड याच्या समोर आला पाहिजे. होणार काय आता या पॉलिमरायझेशन्समध्ये जेव्हा रिएक्शन्स होईल तेव्हा हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड यांच्यामध्ये जॉईन होईल आणि हा बॉन्ड समोरच्या मॉलिक्यूल सोबत कंबाईन होईल. तर यांचं पॉलिमरायझेशन करत असताना आपण कोणाच्या प्रेझेन्समध्ये करतो K2S2O8 या कॅटॅलिकच्या प्रेझेन्समध्ये करत असतो. बरोबर आहे. आता बघा जेव्हा पॉलिमराइज होईल याला तर हा CH2 ग्रुप दुसऱ्या याला जोडणार इकडून. त्यानंतर हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल म्हणजे CH डबल बॉन्ड CH. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला की CH डबल बॉन्ड CH. आणि आता हा बॉन्ड याला जॉईन होईल. कोणाला? CH ला जॉईन होईल ज्याला आपली बेन्झीन रिंग अटॅच आहे. आणि हा आता
CH2 समोरच्या मोनोमर्सला जॉईन होईल आणि असं कंटिन्युअसली रिपिटेशन्स होईल. हे युनिट कंटिन्युअसली रिपिटेशन्स होईल. एक ब्युटाडाईन्स पार्ट आहे, एक स्टायरीन पार्ट आहे, असे दोन पार्ट आहे आणि म्हणून या रबरला आपण ब्युना यस रबर म्हणत असतो. काय म्हणतो? ब्युना यस रबर. आता हे जे रबर्स असतात यांचे काही युजेसही असतात. ते जे रबर्स आपण तयार करतो ते आपण खूप सारे यूज याचा करत असतो. तर इट इज यूज फॉर मेकिंग इनर टायर्स ऑफ ट्यूब्स. इनर टायर्स ऑफ ट्यूब्स. मेकिंग इनर ट्यूब्स म्हणजे हे जे पॉलिमर्स आपण स्टडी करतो, सिंथेटिक पॉलिमर्स, हे सुपिरियर क्वालिटीचे असतात. त्यांच्यामुळे यांचे खूप सारे युजेस असतात. त्याच्यामुळे दे आर युजेस फॉर मेकिंग इनर ट्यूब्स, बबल गम्स हे तयार करण्यासाठी यांचा यूज होत असतो. कोणाचा? स्टायरीनचा, सॉरी ब्युना यस रबरचा. कोणाचा? ब्युना यस. आता दुसरा सिंथेटिक रबर स्टडी करायचा आहे, ब्युना यन. सेकंड आपण जो सिंथेटिक रबर स्टडी करणार आहोत तो आहे आता ब्युना यन रबर. कोणता? यन. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की हे जे एक ब्युटाडाईन्स आहे, बरोबर आहे की नाही? हे जे ब्युटाडाईन्स आहे तर ही ब्युटाडाईन्स कशामध्ये येत असते? ब्युना जर वर्ड असेल तर 1,3 ब्युटाडाईन्स असते. आता इथे यन वर्ड आलेला आहे. सेकंड काय आहे? यन. यन कशासाठी आहे? ॲक्रिलोनायट्राइल. यांच्यामध्ये काय असते? ॲक्रिलोनायट्राइल नावाचा मोनोमर्स असतो. आता ॲक्रिलोनायट्राइलचा फॉर्म्युला काय आहे? CH2 डबल बॉन्ड CH आणि याला CN. याला म्हणतो आपण ॲक्रिलोनायट्राइल. त्यालाच आपण विनिल सायनाइडही म्हणतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे. याला आपल्याला विनिल सायनाइडही म्हणता येईल. तर हे ॲक्रिलोनायट्राइल किंवा विनिल सायनाइड हा ब्युना यांचा काय असतो? मोनोमर्स असतो. दॅट्स वाय इट इज अ कोपॉलिमर्स ऑफ 1,3 ब्युटाडाईन्स अँड ॲक्रिलोनायट्राइल्स. आता यांचंही प्रिपरेशन जेव्हा आपण करू तर यांच्याही प्रिपरेशन्स मध्ये काय होणार आहे? एक युनिट तर तुम्ही काय करसाल? n टाइम्स ब्युटाडाईन्स घेसाल. काय घेसाल? ब्युटाडाईन्स घेसाल, है ना, 1,3 ब्युटाडाईन्स. आणि दुसरा युनिट कोणता घेसाल आता? ॲक्रिलोनायट्राइल CH2, है ना. ॲक्रिलोनायट्राइल सुद्धा तुम्हाला ड्रॉ करत असताना व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे. डबल बॉन्ड CH CN. हा खाली लिहा किंवा वरती लिहा, काही प्रॉब्लेम नाही. यांचं पॉलिमरायझेशन होईल इन द प्रेझेन्स ऑफ बेन्झॉइल परऑक्साईड. आपण इथे परऑक्साईड वापरणार आहोत ॲज अ कॅटलिस्ट. बेन्झॉइल परऑक्साईड या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये आपण यांचं हिटिंग करू. काय होईल? ॲडिशन पॉलिमरायझेशन होईल. हा इथे जाणार आहे, हा इथे जॉईन होईल, हा समोर जॉईन होईल आणि आपल्याला या प्रकारे CH2 हा दुसऱ्या याच्यासोबत जॉईन होईल. हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होईल म्हणजे इथे CH तयार होईल. हा डबल बॉन्ड समोरच्या मॉलिक्यूल सोबत जॉईन होईल यांच्यासोबत, आहे की नाही, CH2. त्यानंतर CH पुन्हा काय येणार आहे? CN. आणि हे कंटिन्युअसली अशा प्रकारे हा n टाइम्स पॉलिमर्स तयार होईल. बरोबर आहे की नाही? तर यांचं अशा प्रकारे पॉलिमरायझेशन होईल हे n टाइम्स. याला तुम्ही काय म्हणसाल आता सांगा? ब्युना यन टाइप ऑफ रबर. काय म्हणसाल याला? ब्युना यन. अशा प्रकारे हे ब्युना यन तयार होत असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर यांचे सुद्धा युजेस आपल्याला स्टडी करायचे आहे. युजेस मध्ये काय सांगा की हे कशासाठी यूज होत असतात? तर दे आर यूज फॉर मेकिंग सोल्स ऑफ शूज, आहे की नाही? सोल्स ऑफ शूज. आपले जे शूज असतात त्यांचे सोल्स तयार करण्यासाठी यांचा यूज होत असते, आहे की नाही? त्यानंतर दे आर ऑल्सो यूज फॉर मेकिंग द ॲडेझिव्ह बनवण्यासाठी, टँक लाइनिंग, ऑइल सील्स, आहे की नाही? ॲडेझिव्ह बनवण्यासाठी, है ना, टँक लाइनिंग हे तयार करण्यासाठी यांचा यूज होत असतो. ब्युना यन हे सुद्धा सिंथेटिक पॉलिमर्स आहे. त्याच्यानंतर निओप्रीन पाहणार. 4th नंबरचा जो आपण पाहणार आहोत तो आहे आता निओप्रीन. तर निओप्रीन रबर सुद्धा सिंथेटिक रबर्स आहे. त्याच्यामुळे आपण यांचा जो स्टार्टिंग केमिकल यूज करणार आहोत तर थर्ड जो आहे आपण आता तो पाहणार आहोत निओप्रीन. आता निओप्रीन मध्ये
आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय माहिती पाहिजे, मोनोमर्स. कोणताही पॉलिमर्स म्हटलं की त्यांच्यामधला मोनोमर्स जर माहिती असेल तर टेन्शनचं कामच येत नाही. यांच्यामध्ये क्लोरोप्रीन हा मोनोमर्स असतो. आता क्लोरोप्रीन म्हटलं तर सेम आहे जसं आपला नॅचरल रबर होता तसं ब्युटाडाईन युनिट असेलच, तर सेकंड नंबरला क्लोरीन येईल. बरोबर आहे, याला आपण काय म्हणणार आहोत, क्लोरोप्रीन म्हणणार आहोत. क्लोरोप्रीनलाच IUPAC मध्ये 2-क्लोरो 1,3 ब्युटाडाईन्स 1,3 ब्युटाडाईन या नावाने ओळखत असतात. बरोबर आहे, तर हा यांच्यामध्ये मोनोमर्स असते. तर या क्लोरोप्रीन मध्ये काय होणार आहे, पॉलिमरायझेशन होईल. बरोबर आहे, म्हणून मी आता हे क्लोरोप्रीन हा N टाइम्स घेईल, 2-क्लोरो 1,3 ब्युटाडाईन्स. हा आपण काय करणार आहोत, N टाइम्स घेऊ. हा होमोपॉलिमर्स आहे. हा ऍक्च्युअली कोणता आहे, होमोपॉलिमर्स. तर हा होमोपॉलिमर्स असल्यामुळे एकच मोनोमर्स कंटिन्युअसली जॉईन होईल इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड कॅटॅलिस्ट. इथेही आपण बेन्झॉइल परऑक्साईड कॅटॅलिस्ट यूज करणार आहोत आणि याला हिटिंग केलं त्याचं पॉलिमरायझेशन होईल. हा इथे जर जॉईंट होईल, हा समोर जॉईंट होईल आणि अशा प्रकारे आपल्याला हे पॉलिमरिक युनिट तयार होईल. यांचं Cl डबल बॉन्ड CH2 हे N टाइम्स युनिट एकमेकांना जॉईंट होईल. दॅट इज कॉल्ड ॲज निओप्रीन रबर. यांना आपण काय म्हणतो, निओप्रीन रबर्स. तर हे निओप्रीन रबर जे असतात हे इनर्ट असतात, केमिकली इनर्ट असतात. दे आर केमिकली इनर्ट आणि दॅट्स वाय दे आर यूज फॉर मेकिंग द केमिकल कंटेनर्स. त्याच्यामुळे यांना आपण केमिकल कंटेनर्स तयार करण्यासाठी यूज करत असतो. बरोबर आहे, कन्व्हिनियर बेल्ट्स काय तयार करण्यासाठी वापरत असतो आपण, कन्व्हिनियर्स बेल्ट तयार करण्यासाठी वापरतो. तसंच गॅस्किट सुद्धा तयार करण्यासाठी आपण यांचा यूज करत असतो. तर हे काही यूजेस आहे यांचे. तर हे तुमचा निओप्रीन रबर आहे. यांच्यामधला मोनोमर्स सेम जसा आपला नॅचरल रबर होता 2-मिथिल 1,3 ब्युटाडाईन्स, तसाच मोनोमर्स आहे यांच्यामध्ये. आता लास्ट जो आहे तो आहे आपला ब्युटिल रबर. आता ब्युटिल रबरवर फोकस करू आपण. ब्युटिल रबर हे खूप महत्वाचं आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. जे इनर ट्यूब्स असतात टायर्स मधले, तर ते सुद्धा ब्युटिल रबर पासून आपण तयार करत असतो. आणि म्हणून फोर्थ जो पाहणार आहोत तो आहे आता ब्युटिल रबर. तर हा ब्युटिल रबर जो यांच्यामधले मोनोमर्स आपण स्टार्ट समजून घेऊ. याच्या नावातच याचा मोनोमर्स आहे. मोनोमर्स कोणता राहणार आहे, ब्युटिल ग्रुप राहणारच आहे ना. तर यांच्यामध्ये 2 मोनोमर्स आहेत. एक मोनोमर्स आयसोब्युटिलीन आहे. काय म्हणणार आहोत, आयसोब्युटिलीन. काय फॉर्म्युला राहील, सेकंड लास्ट कार्बनवर 1 CH3 ग्रुप. याला आपण आयसोब्युटिलीन किंवा काय म्हणतो 2-मिथिल प्रोपीन असंही म्हणतात. त्याला काय म्हणसाल, 2-मिथिल प्रोपीन याचा एक मोनोमर्स असतो. आणि सेकंड मोनोमर जो असतो यांच्यामधला तो असतो आयसोप्रीन जो आपल्या नॅचरल रबर मधला असतो. जो नॅचरल रबर मधला असतो तोच रबरचा दुसरा युनिट असतो याच्यामध्ये, आहे की नाही. या दोघांचं आपण पॉलिमरायझेशन करू. तर यांचं पॉलिमरायझेशन करत असताना आपण इथे कॅटॅलिस्ट वापरणार आहोत. अनहायड्रस AlCl3 हा कॅटॅलिस्ट वापरणार आहोत. बरोबर आहे, यांच्या प्रेझेन्समध्ये यांना हिटिंग करू, है ना. इन द प्रेझेन्स ऑफ मिथिल क्लोराइड ॲज ए सॉल्व्हंट. मिथिल क्लोराइड इथे सॉल्व्हंट म्हणून यूज करणार आहोत. आता यांचं जेव्हा रायटिंग करतो तेव्हा व्यवस्थित करायचं आहे. CH2 डबल बॉन्ड CH3 आणि हा आता आपला आयसोप्रीन ॲज इट इज म्हणसाल तुम्ही, हे N टाइम्स घेसाल. हा झाला आयसोब्युटिलीन, आहे की नाही. हा आयसोब्युटिलीन अशा प्रकारे ड्रॉ करायचा आहे. डबल बॉन्डच्या समोर आला पाहिजे अशा प्रकारे, म्हणजे आपल्याला पॉलिमर्स तयार करत असताना काहीही अडचण येणार नाही. तर हा झाला तुमचा आयसोब्युटिलीन आणि हा झाला N टाइम्स तुमचा आयसोप्रीन. तर यांच्यामध्ये ॲडिशन पॉलिमरायझेशन होईल. हा इथे जुळल, हा इथे जुळल, हा समोर जुळल. इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 कॅटॅलिस्ट आणि मिथिल क्लोराइड ॲज ए सॉल्व्हंट, आहे ना. यांच्या प्रेझेन्समध्ये आपण यांना हिटिंग करू. तर काय भेटेल आपल्याला, असा एक ब्युटिल ग्रुप असलेला पॉलिमर्स तयार होईल, म्हणजे CH3. आता हा जो आहे आपला CH2 या साईडने जॉईन होईल. हा
इकडून जॉईन होईल, हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, हा याला जॉईन होईल CH2 ला, हा याला जॉईन झाल्यानंतर हा शिफ्ट होईल इथे, आहे की नाही, CH3 डबल बॉन्ड तयार होईल इथे, हा इथे शिफ्ट झाल्यामुळे इथे डबल बॉन्ड येईल CH आणि CH2 अशा प्रकारे हे युनिट कंटिन्युअसली रिपीट होत जाईल. याला आपण म्हणणार आहोत ब्युटील रबर. काय म्हणणार आहोत? ब्युटील रबर. तर याच्यामध्ये एक ब्युटील ग्रुप दिसते तुम्हाला, हा वाला CH2 ग्रुप आहे की नाही, ब्युटील, म्हणून याला आपण ब्युटील रबर म्हणत असतो. इट इज यूज फॉर मेकिंग. याचे जे युजेस आहेत आहे की नाही, ते युजेस यांचे जर आपण विचारात घेतले तर युजेसमध्ये आपण याचा मेकिंग इनर ट्यूब्स इन टायर्स म्हणजे जे इनर ट्यूब्स असतात ते बनवण्यासाठी यांचा यूज होत असतो. तर दिस इज अबाउट द प्रिपरेशन ऑफ सिंथेटिक रबर्स. हे आपण सिंथेटिक रबरचे प्रिपरेशन्स पाहिले. आपण याआधी नॅचरल रबर समजून घेतला, सिंथेटिक रबरही समजून घेतला. सिंथेटिक रबर याच्यासाठी आपण तयार करतो की त्याला खूप ड्युरेबिलिटी असते, म्हणजे खूप दिवस तो चांगल्या पद्धतीनं वर्क करू शकतो, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ खूप जास्त असते, टफनेस, इलॅस्टिसिटी ही आपण इम्प्रूव्ह केलेली असते आणि म्हणून आपण मॅक्झिमम सिंथेटिक रबरच यूज करत असतो ॲज कम्पेअर टू नॅचरल रबर. नॅचरल रबर जे असतात ते इझिली ऑक्सिडाईज होतात, म्हणजे ते लवकर सडतात, आपल्या भाषेत बोलायचं आहे ऑक्सिडाईज होतात म्हणजे, आणि ते इझिली खराब होऊन ब्रेक होतात, त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ, टफनेस कमी असते, म्हणून आपण सिंथेटिक रबर तयार करतो जो स्ट्रॉंग क्वालिटीचे असतात. इथपर्यंत हे रबर पार्ट झालेला आहे. तर आता या चॅप्टरमधला शेवटचा पार्ट आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. ओके, तर इथपर्यंत समजलं असेल. थँक्यू.